नमस्कार, पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला डायबिटीस म्हणजे शुगर, त्यानंतर BP, हार्ट, कॅन्सर, त्यानंतर थकवा येत असेल, केसांचे प्रॉब्लेम असतील, स्किनचे प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी सुंदर अशी कढीपत्ता चटणी कशी बनवायची ते सांगते। कारण कढीपत्ता हा आपण प्रत्येक पदार्थात टाकतो, परंतु तो खाल्ला जात नाही, कारण तो अगदी सहज आपण असा बाजूला काढून ठेवतो। तर तो बाजूला न काढता आपण त्याची जर चटणी केली तर ती आपल्याला इतर पदार्थांसोबत ती खाता येते आणि ती जास्तीत जास्त कशी गेली पाहिजे आणि त्याचे खूप सारे फायदे मी व्हिडिओ टाकलेला आहे। कढीपत्त्याचे फायदे, कढीपत्त्याची चटणी, पण पुन्हा एकदा रिपीट करते मी। कढीपत्त्याची चटणी मी एक मोठी वाटी भरून कढीपत्ता घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तो कढईमध्ये किंवा आपल्याला तव्यावर तेल टाकून मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी लागणारं साहित्य बघा, 4 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या, तर त्या तव्यावर किंवा कढईमध्ये तेल टाकून थोड्या भाजून घ्यायचे आहे। लसूण घ्यायचं आहे, जिरं घ्यायचं आहे, त्यानंतर थोडी तीळ घेतली तीही भाजून घ्यायची, थोडे धने घेतले तेही भाजून घ्यायचे, शेंगदाणे भाजून घ्यायचे, खोबरं भाजून घ्यायचं आहे। आपल्याला ह्या सर्व वस्तू भाजून घ्यायच्या आहेत, फक्त लसूण आणि जिरं आपल्याला तसंच ठेवायचं आहे। आणि कढीपत्ता भाजल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये आधी लाल मिरच्या, लसूण आणि जिरं, धने हे आपल्याला थोडंसं जाडसर बारीक करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला त्यात कढीपत्ता टाकायचा आहे। पुढे पाहूया। आता कढीपत्ता आपण पहिले एक तव्यावर मी छान असा भाजून घेते आणि मग आपण पुढे चटणी कशी करायची ते पाहूया। पहा, मी याच्यात मिरच्या, धने, तीळ, शेंगदाणे टाकलेलं आहे आणि त्यात आता लसूण टाकणार आहे, त्यानंतर हे जिरं पण टाकणार आहे आणि आपण थोडंसं हे जाडसर फिरवून घ्यायचं आहे। हे पाठ जाडसर फिरवलं आहे। आता त्यात आपल्याला खोबरं घालायचं आहे। हे सर्व पदार्थ टाकल्यानंतर अगदी सुंदर अशी कढीपत्ता चटणी तयार होते। तुम्ही ती 8 दिवस स्टोरेज करू शकतात किंवा अगदी फ्रीजमध्ये ठेवली तर ती 10 ते 15 दिवस अगदी स्टोरेज करू शकतात। आणि आपल्या घरात जर डायबिटीस शुगरचं पेशंट असेल किंवा कॅन्सर पेशंट असेल तर त्यासाठी तुम्ही ती अगदी करून ठेवू शकतात। हे पाट टाकलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि आपण हे मिक्सर पुन्हा एकदा फिरवून घेऊया। मस्त अशी कढीपत्ता चटणी तयार आहे। पहा, जर तुम्हाला नाही समजलं तर आणखी सोपं सांगते। सर्व पदार्थ मिरची, लसूण, जिरं, तीळ, शेंगदाणे, त्यानंतर खोबरं, कढीपत्ता सर्व भाजल्यानंतर सर्व एकत्र केलं आणि सर्व एका वेळेला केलं मिक्सरमध्ये तरी देखील चालेल। त्यामध्ये काहीही बिघडण्यासारखी अशी रेसिपी नाही आहे। सुंदर अशी ही कढीपत्ता चटणी तुम्ही राईससोबत, चटणीसोबत, भाकरीसोबत किंवा पोळीसोबत अशी खाऊ शकतात किंवा कुठल्याही जेवणासोबत, आपण रोजच्या जेवणासोबत तुम्ही रोज खाल्ली तर खूप पौष्टिक आहे। यामुळे डायबिटीस कंट्रोलमध्ये येते, कॅन्सरच्या सेल्स वाढत नाही, स्किनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात किंवा डोळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, केसांसाठी खूप उपयुक्त आहे, पोटासाठी खूप उपयुक्त आहे, BP कंट्रोलमध्ये राहतो। तर असा हा कढीपत्ता आवडणारा, परंतु आपण बाजूला काढतो तरी देखील त्याला आपण खाल्ला पाहिजे, म्हणून ही शेंगदाणा चटणी नक्की बनवून पहा आणि करून पहा। तुम्ही स्टोरेज करू शकतात। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।